जात वैधता प्रमाणपत्र जमा करण्यासाठी विद्यार्थ्यांना मुदतवाढ मिळणार आहे। ज्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग आणि मेडिकलसाठी प्रवेश घ्यायचे आहे त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी म्हणावी लागेल, कारण त्यांना मुदतवाढ मिळणार आहे। विजय वडेट्टीवार यांनी मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करत ही माहिती दिलेली आहे। मुदतवाढ देणार असल्याचं सुजाता सौनिक यांनी आश्वासन दिल्याचं वडेट्टीवार यांनी सांगितलंय। तर मुदतवाढीबाबत शासनाकडून आदेश काढला जाणार असल्याची माहिती सुद्धा समोर येते। सध्या मेडिकल आणि इंजिनिअरिंगचे प्रवेश सुरू आहेत, मात्र जे जात वैधता प्रमाणपत्र असतं ते मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना कसरत करावी लागते। सध्या एकतर गणेशोत्सवाच्या सुट्ट्याही येताना दिसत आहेत आणि अशामध्येच या विद्यार्थ्यांची या ठिकाणी कसरत पाहायला मिळते। आणि या सगळ्या स्थितीमध्ये विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सुजाता सौनिक यांच्याशी याविषयी चर्चा केलेली होती फोनवरून मुख्य सचिव, आणि त्यानंतर सुजाता सौनिक यांनी याविषयी मुदतवाढ देण्याचं आश्वासन दिल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी ट्विटरवरून दिली आहे। त्यामुळे जे विद्यार्थी लाखो विद्यार्थी राज्यातले मेडिकल आणि इंजिनिअरिंगसाठी प्रवेश करणार आहेत त्यांना एक मोठा दिलासा मिळणार असंच म्हणावं लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।